तुम्हाला माहिती असेल विनायक राऊत यांच्या सुनेनं गंभीर स्वरूपाचे आरोप त्यांच्यावर केले आहेत आणि त्यानंतर आता विनायक राऊत यांची ही बाजू समोर येते। सुनेनं केलेल्या आरोपामध्ये काहीही तथ्य नाही असं ते म्हणतायत आणि आरोपांमागे षडयंत्र असल्याचा दावा माजी खासदार विनायक राऊतांनी केलाय। सुनेनं विनायक राऊत, मुलगा गीतेश राऊत यांच्यासह कुटुंबियांविरोधात ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। कौटुंबिक हिंसाचार आणि अघोरी कृत्य केल्याचा आरोप राऊतांच्या सुनेनं केलाय। दरम्यान कुटुंबावरील आरोप खोटे आहेत आणि कुटुंबाविरोधात षडयंत्र रचल्याचा दावा विनायक राऊतांनी केलाय। काही वर्षांपूर्वी सुनबाई घर सोडून गेली, यावेळी तिच्याजवळ असलेलं स्त्रीधन सुद्धा सोबत घेऊन गेली, पण घटस्फोटाचा खटला दाखल केल्यानंतर 12.5 कोटींची मागणी तिनं केली आणि ती मागणी मान्य न केल्यानंच सुनेनं कुटुंबावर खोटे आरोप केले असं विनायक राऊत म्हणतायत। यामध्ये जे षडयंत्र रचलं जाते त्याचा सूत्रधार कोणत्या पक्षाशी रिलेटेड आहे ते मी काही दिवसानंतर पुन्हा एकदा सांगेन तुम्हाला। पण साधारण गेल्या महिन्यातच आमचं असलेलं संरक्षण हे पूर्णपणे काढून टाकलेलं आहे। मागणी आम्ही केली, त्या मागणीला सुद्धा त्यांनी नकार दिलेला आहे। त्यामुळे याच्या पाठीमागे षडयंत्र तर आहेच, पण ते आमचा विश्वास न्यायदेवतेवर आहे आणि त्यामध्ये आम्ही नक्की सही सलामत बाहेर पडू। 29 डिसेंबर 2023 रोजी स्वतःहून माहेरी गेलेली आहे। जाताना मला डॉक्टरनी सांगितलं म्हणून माझं स्त्रीधन जे आहे त्या सहित घेऊन गेलेले आहे। म्हणजे जाताना 10 ते 12 बॅगा भरतील एवढे ते कपडे आणि बाकीचं स्त्रीधन। आता स्त्रीधन सुद्धा नेमकं किती गेलेलं आहे, किती नेलं आहे हे हिंमत असेल तर तुम्ही जाहीर करा। येताना सासरी येताना स्त्रीधन किती आणलं आणि घेऊन जाताना किती घेऊन गेला ते जाहीर करा। पण आम्हाला एकदा दिलं न दिलं त्याच्यामध्ये आम्हाला काही पडायचं नाही आहे। राऊतांच्या सुनेनं अघोरी पूजेचे आरोप सुद्धा केलेले होते आणि यावर विनायक राऊतांनी काय प्रत्युत्तर दिलं तेही पाहूयात। अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे, मग ते बाबा त्यांच्या परीने इलाज करत होते। कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मासाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन केसावरचे डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते। कच्चं गोमूत्र किंवा हळद खायला देणे किंवा हे सगळे देवीच्या समोरची ती जी अगरबत्तीची उभी असते ती तीर्थ म्हणून असं एवढं पेला भरून प्यायला देणे, असं सगळे विचित्र प्रकार। त्यांच्या या वायफळ बोलण्याकडे मला लक्ष देण्याची आवश्यकताच नाही। त्यांची स्वतःची जी तक्रार आहे त्या तक्रारीमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की ह्या प्रत्येक वेळेला मला भीती वाटत असल्यामुळे मी नेहमी माझे आई वडिलांना सोबत घेऊन ठेवत होते। आता जर प्रत्येक वेळेला आई वडील होते आणि आई वडील तर सज्ञान आहेत, मुलगीसुद्धा सज्ञान आहे, तर त्यांना एकदा असा गैरप्रकार झाला असं जर निदर्शनास आलं तर ताबडतोब त्यांनी पोलीस स्टेशनची धाव का नाही घेतली हा विषय तर येतोच।